गिवन पण द्यायला का? गिवन द्यायला? हां मी लिहून देतो बघा. लिहायचं थोडं तुम्हाला. काय लिहायचं आहे इथे लिहा. मॅक्झिमम मार्क्स किती आहेत रे? मॅक्झिमम हां लिहायचं आन्सरच आहे. मॅक्झिमम मार्क्स किती आहेत रे पोरांनो? लिहायचं 150. बरोबर ना? पुढे लिहायचं हां पहिल्या लाईनमध्ये. ठीक आहे. सेक्युअर्ड मार्क्स आता खाली लिहायचं. सेक्युअर्ड मार्क किती आहेत? 84%. सेक्युअर्ड मार्क किती आहेत म्हणजे मिळालेले मार्क किती आहेत? सेक्युअर्ड मार्क 84%. नाही ना बेटा थांबा लिहून देतो परत. हे बघा काय लिहायचं आहे. मॅक्झिमम मार्क्स काही घाई नाही गडबड नाही हां एकदम व्यवस्थित लिहून घ्यायचं. 84. मॅक्झिमम मार्क्स किती आहेत रे? 84%. मॅक्झिमम मार्क्स 150 आहेत. मॅक्झिमम हां आणि तिला सेक्युअर्ड म्हणजे तिला मिळालेले मार्क किती आहेत? 84%. सेक्युअर्ड मार्क 84%. शाबाश. 84%. शाबाश. लिहिलं सगळ्यांनी? ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स किती आहेत? 150 मार्काचा तो पेपर होता. त्याला 84% मिळालेले आहेत हे आपल्याला कळलं. हां मग आता काय करायचं? आता परीक्षेमध्ये हे काही लिहित बसायचं नाही बरं का. हे तुम्हाला समजून घेण्यासाठी इथं लिहून दिलेलं आहे. मग आता काय करायचं? हा लिहायचं 84% लिहून घ्या. असं 84% लिहा. लिहिलं का? मग त्या पुढल्या इज इक्वल टू याला कसं लिहितो आपण? 84 डिवाइड बाय 100. शाबाश. एवढं तर आपल्याला माहिती आहे. माहिती आहे की नाही? मल्टिपल. आता काय करायचं? इथं लिहा खालच्या ओळीमध्ये 84 डिवाइड बाय 100 मल्टिपल किती करणार पोरांनो? का बरं करणार? कारण ते तेवढे मार्क्स आहेत. बरोबर की नाही? हे तेवढे मार्क्स आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेले आहे पण मार्क्स दिलेले नाही आहेत. एकूण पेपर तर 150चा आहे. मग आपल्या पद्धतीनं कटवायचं ते. हा 0 कटवला हा 0 कटवला एकदम सोपं. 5 2 जा 5 2 जा 10 5 3 जा हे तिथंच कटून घ्यायचं. खाली जे उरलं ते लिहायचं. 2 1 जा 2 2 4 जा 8 2 2 जा 4. किती आलं पोरांनो? 42 डिवाइड बाय मल्टिपल राहील बघा. मल्टिपल राहील. डिवाइड कुठं राहील? डिवाइड कुठं राहील? इथं झालं ना सगळं. हा 1 आला ना खाली. 1 आला तर जाते त्या 1ला काही सोडून द्यायचं. 1 काही नाही करत. एकटा कोण काय करेल का? न्यूमरेटरला आला तर घ्यावं लागतो. जास्त असतील तर हां वरती असेल तर. याचं किती येईल उत्तर? 3 2 जा 6 3 4 जा 12. बरोबर की नाही? लिहिलं आणि मग लिहायचं तिथं. काय लिहायचं शेवटी? सर आन्सर 116. 126. 160 कसं काय? तो पेपरच 160चा नाही आहे. 150चा आहे. सर आन्सर स्टेटमेंट अशी येईल. सृष्टी secured 126 marks in her paper. क्या बात है? Maths paper. यस यस गुड. लिहा लिहा मग खाली एक आन्सर स्टेटमेंट. दस THUS दस हे पेपरमध्ये लिहायचे का तुम्हाला? नाही. दस सृष्टी सृष्टी secured marks 126 in maths paper. In math. ए मराठीवाले काही अडचण नाही करे? जमल आपल्याला ईशान भाई काही अडचण आहे का तुला? बस झालं एवढं. इन मॅथ्स
पेपर पेपर. सर नाही. चला घ्या दुसरं. पेपर आहे का? सर थांबा, माझं बाकी. कुणाचं बाकी आहे? आराध्याचं. वेदिकाचं. लिही बळा. झालं सर. चला एक घ्या दुसरं 2 नंबरचं घ्या. आम्ही करू काय? 80%चे मराठीमध्ये लिहा. 80%चे अपूर्णांक रूपांतर हे आलेलं आहे नवोदयला. 80%चे अपूर्णांक रूपांतर कसे कराल? प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क. सर कट नका करू, थांबा 5 मिनिट. 5 मिनिट. सर कट नका करू, 5 मिनिट. डन सर. 80%चे अपूर्णांक रूपांतर कसे कराल? थांबलेत सर. डन सर. डन 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 डन. सोपं आहे ना? 4/5. बघा पोरांनो कसं करायचं रे. आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? 80% म्हणजे किती रे पोरांनो? आपल्याला झालं की नाही? 80% म्हणजे काय? वरती 80 लिहायचं आणि खाली किती लिहायचं? 100 लिहायचं. 100 लिहायचं. शाबाश. अरे ईशांत कितना हुशार हो गया तू. आणि मग आता हे याला स्मॉलेस्ट होत असेल तर याला स्मॉलेस्ट करायचं. होतं की नाही? म्हणजे हे बारीक होत असेल तर याला बारीक करायचं. कटेपर्यंत बारीक करायचं त्याला. ओके. बघा आता हा 0 पटकन कटवायला आपल्याला आवडतो. आवडीचं काम पटकन करायचं. 0 कटवायचा. हा 0 कटला नाही, ऐकून घ्यायचं. ठीक आहे. हा 0 कटवला, हा 0 कटवला. आता हा 2चा बघा. 2च्या टेबलमध्ये 8 पण आहे. 2 4 जा 8, 2 5 जा 10. अरे झालं ना आन्सर लगेच. झालं की नाही? आता लिहा. घ्या लिहून. इज इक्वल टू. सोपं आहे ना? गुड. म्हणजे पोरांनो हे असं पण आहे बघा. 80% म्हणजे काय? तर हे 100 भागाचे किती भाग केले माहिती आहे का? हे जे समान जर 5 भाग केले तर 20-20चा एक भाग होतो. होतो की नाही? 100चे समान 5 भाग केले तर 20, 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 24, 20 बाबाचे 100. पण त्यातले किती भाग घेतले? 80 भाग घेतले. म्हणजे किती भाग घेतले? 4. म्हणजे 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 24, 80 म्हणजे 4 भाग घेतले. हे पण तुम्हाला कळलं पाहिजे बरं का पोरांनो. अपूर्णांक म्हणजेच शेकडेवारी आणि शेकडेवारी म्हणजेच अपूर्णांक आहे की नाही? अरे आहे की नाही? हो सर. चलो आणखीन एक छोटासा लंबा नंतर याच्यानंतर. हे झालं का रे? पुढच्या पेजवर घेऊ का मोबाईल? हे झालं का? थांबा सर. डन सर. डन सर. डन डन डन. बरं हे आपले झालेतच. घ्या 2 नंबर. किती? 3 नंबर. 3 नंबर लिहून घ्या. चला बघू बरं हा कोण करेल पटकन. 55 इंग्लिशमध्ये लिहा. 55% ऑफ द
द इंग्लिश लिहायला आवडतं ना सगळ्यांना? पॉप्युलेशन. हो सर. ज्यांना आवडत नाही त्यांनी आवड निर्माण, ज्यांना आवडत नाही ना त्यांनी आवड निर्माण करायची. 55% ऑफ द पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय रे? लोकसंख्या, लोकांची संख्या. ऑफ अ टाउन आर मेल्स. आर मेल्स. मेल म्हणजे काय? मेल्स म्हणजे एका शहराची पुरुषांची संख्या किती आहे? मग स्त्री किती असतील? 45. 45. 100 मधून 55 गेले, 45 राहिले. ठीक आहे, हे लगेच कळलं पाहिजे आपल्याला, वाचतानाच कळलं पाहिजे. ओके, चलो लिहिलं काय हे सगळ्यांनी? डन सर. 55% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन आर मेल्स. मेल किती आहे तिथं? 55 आहेत. इफ फुल स्टॉप देऊन इफ त्याच्या पुढेच लिहायचे. इफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ द टाउन इज, झालं का रे? इफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ द टाउन. सर. अरे 5 मिनिटात 5 प्रश्न होतील आपले. नाही सर. नाही सर, 5 मिनिटं थांबा. ओके, ईशान तू म्हटलं काय? मग थांबतो. ईशान झालं का? हो चला ठीक आहे. लिहून घे पटकन. क्या हो रहा है भाई? झालं का रे? इफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ द टाउन इज 64,100 कॉमा find the population of females, yes आहे शेवटी, females in the town. Find the population of females in the town. डन सर. टाउन म्हणजे शहर. सर 5 मिनिटं थांबा ना प्लीज. डन सर. झालं ना? बस करायचं एवढं? हा, आता करायचंय. बघा पोरांनो, अय पोरांनो, इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या रे. माझं मागचं नव्हतं झालं. कोणाचं झालं नाही? सर समृद्धी. बेटा गेली. पण नव्हतं झालं. फाइंड. सर माझं पण नव्हतं. फाइंड द. लिहून घ्या. काही नाही, काही घाई गडबड करायची ना. आपल्याला कोणा गावाला जायचं नाही. मला जायचं होतं पण मी कॅन्सल केलं, तुम्हाला माहिती आहे का? फाइंड द पॉप्युलेशन. छत्रपती संभाजीनगरला आज मला यायचं होतं. अरे भाग्योदय, आज मला तुझ्या गावाला यायचं होतं. पॉप्युलेशन ऑफ फिमेल्स इन द टाउन. फाइंड द पॉप्युलेशन ऑफ फिमेल्स इन द टाउन. झालं का? ज्याचं झालं त्याने आपल्या आपल्या पद्धतीने सोडून घ्यायचं बाजूला. अरे झालं का रे?
हो सर. हो सर. झालं. बघा पोरांनो, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बघा टोटल पॉप्युलेशन किती आहे रे? नाही, टोटल पॉप्युलेशन. हा, टोटल पॉप्युलेशन किती आहे पोरांनो त्या टाऊनची? 64,100 आहे की नाही? हा, त्यामध्ये मेल्स किती आहेत रे पोरांनो? मेल्स किती आहेत? 55%. हां, मग आता हे लक्ष द्या, हे 55% आहे ना पोरांनो. आपण असं लिहू शकतो का? हे 55% असं लिहू शकतो का आपण? हो सर. बघा, हो सर. इकडं लक्ष द्या, समजून लिहायचं नाही आहे, फक्त लक्ष द्यायचं. इकडं मी लिहून देताना सांगतो ना. बघा, हे आपल्याला माहीत झालं की 55% काय आहेत रे पोरांनो? मेल आहेत. मग हे 55% आहेत ना, मग हे आपण हा पर्सेंट काढून टाकू. हा पर्सेंट काढून टाकून आपण इथं खाली काय लिहितो पोरांनो सांगा? 1 आणि त्याचे 2 अंडे. 100 लिहितो, बरोबर की नाही? बर, ऑफ म्हणले ते कशाचे ऑफ आहेत? टोटल नाही, टोटलचे आहेत ते. टोटल पॉप्युलेशन किती आहे? 55% ऑफ टोटल पॉप्युलेशन. ऑफ आलं म्हणजे मल्टिप्लाय आलं, किती आहे ते? 64,100. बस पोरांनो, हे सोडवलं आणि थोडंसं डोकं शांत ठेवलं की आपलं उत्तर येतं. बघा, झिरो कटले. कटवले आपले हे सोडवल्यानंतर थोडं डोकं शांत ठेवावं लागेल. हा, बघा, हे 2 झिरो आपल्याला झिरो कटवायला आवडतं. हे झिरो कटला. हा झिरो कटला. ओके बेटा, थांब. हां, हे झालं एवढं. ठीक आहे. मग आता काय करणार आपण? हा 641 मल्टिपल किती करू रे? 55. चला 55चा टेबल बनवा. 55 बनवून टाकवा टेबल 6 पर्यंत बनवा. सर तुम्ही बोलताना 64,000 बोलले होते, मग मी 64,000 बरोबर केलं. 64 and 100 म्हटले ना बेटा. मी लिहून पण दिलं होतं 64,000 and 100 असं म्हटलं होतं मी, बरोबर ना? नाही लिहायचं, थोडं थांबायचे, समजून घ्यायचे. 55चा टेबल बनवा तुम्ही 2 मिनिटामध्ये. 2 मिनिट नाही, ते असं नाही. झाला का? झाला. 55 वन जा 55, फॉरवर्ड 5. 55 4चा किती येतात? 220. 220 बरोबर. एक मिनटं, 220 त्याच्यामध्ये 5 टाकला, 225 झाला. 25चा 5 फॉरवर्ड किती आला? 22 फॉरवर्ड आला. 55 6 जा 330 मध्ये 22 ॲड करा. 352. हे काय आलं पोरांनो? 35,255 काय आलं रे पोरांनो? हे मेल आले. हे मेल आहेत. याच्यातून आपल्याला आता हे यस, याच्यातून काय, आता याच्यातून हे मायनस करायचे आहेत का याच्यातून हे मायनस करायचे? टोटलमधून मेल मायनस करायला लागतात पोरांनो. काही जण काय करतात माहिती आहे का? याच्यातून मायनस करतात. होईल का तसं? ते नाही होणार, आहे की नाही? टोटलमधून करावं लागेल. टोटल किती आहेत आपलं? 64,100 आहे. ठीक आहे. आता हे झालं 50 किती 35. 2 अंडे घ्यायचेच का? मग सर्वच घ्यायचं जसं आहे तसं. 64,100 नाही कटले तरी टोटल आहे ना, ते लिहायचं नाही. थांबा, मायनस करायचे. फक्त मायनस केल्यावर काय येईल आपल्याला? काय काढायचे? फिमेलची आपल्याला फिमेल नंबर काढायचे, बरोबर. मायनस किती? 35,000 किती आहे ते? 255. हे जर मायनस केलं 10 मधनं 5 गेला. बघा, हे 0मधून 5 जात नाही, मग इकडे गेला. ह्याच्याकडे पण 0 आहे, मग इथं गेलो आपण. ठीक आहे. इथं झाला 10, इथं 9 झाला आणि इथं झाला 10. ठीक आहे.
10मधून 5 गेला, 5 राहिला. 9 मधनं 5 गेला 4, 11 मधनं 2 गेला 9 मधून थांब, 9मधून 5 गेला 4. आता इथं 0. इथं किती राहिला 0. परत इथं घेतला, इथं किती राहिला 10. 10मधून 2 गेला 8 राहिला. इथं राहिला 3. 3मधून इथं परत घेतला 1. इथं राहिला 5. 13मधून 5 गेला 8 राहिला. आणि 5मधून 3 गेला 2 राहिला. म्हणजे 28,845. म्हणजे 28,845 एवढ्या काय आहे तिथं महिला आहे. महिला आहेत एवढ्या. हेच उत्तर आलंय. आले ना, शाबास. ज्यांचं आले ना त्यांचं खूप खूप. चला आता मी सांगतो ते लिहून घ्यायचे तुम्हाला. लिहा. थांबा लिहायचं. आता लिहून घ्यायचे. लिहा. आता लिहा. आता व्यवस्थित लिहा. टोटल पॉप्युलेशन इज. लिहा. हां लिहा. टोटल तुम्ही लिहिले का? जाऊ दे, सोडवली तर काही हरकत नाही. टोटल पॉप्युलेशन इज. समजायसाठी व्यवस्थित. टोटल पॉप्युलेशन इज किती आहे रे? 64,000. लिहून घ्यायचं. 64,100. 100. लिहिला. आणि इतर खाली लिहायचं खालच्या ओळीमध्ये 55% आर मेल्स किंवा मेल पॉप्युलेशन आहे की नाही. लिहा मेल्स पॉप्युलेशन. मेल्स पॉप्युलेशन POPULATION मेल्स पॉप्युलेशन खालच्या ओळीत घ्यायचं. हां छान व्यवस्थित लिहून घ्यायचं. 55. आता या पुढंच इज इक्वल टू करून करायचं. इज इक्वल टू करायचं आणि 55 डिवाइड बाय 100 करायचं. राहिले का? काय राहिले सांग. कुठं बसून राहिले? टोटल का 55 राहिले? 55% आर मेल्स. ठीक आहे. एवढं लिहिलं का? एवढंच आहे. आणि त्याच्या पुढे इज इक्वल टू द्या. इज इक्वल टू द्या आणि लिहा 55 डिवाइड बाय किती करतो आपण मग? आता इथं खाली 100 करतो. आणि इकडं काय लिहितो पुढं? मल्टिपल काय लिहितो? कारण त्या 64,100चे आहेत ही 55%. बरोबर की नाही? म्हणून ऑफ आले म्हणून तिथं आपण मल्टिपल दिला आणि इथं लिहिला 64,100. इझी आहे की नाही रे पोरानो? इझी आहे की नाही? बस थोडं समजून घेतलं की इझी आहे. हां त्यानंतर मग आता आपल्याला 0 कटवायला आवडतं. बरोबर की नाही? मग हे 2 0 कटवून टाकलं आपला पटकन टाकायचं 0 कटून. ठीक आहे. हे 2 0 कटवले. हां काम सोपं होऊन गेलं आपलं. झालं की नाही? ठीक आहे. काम सोपं झालेलं आहे आपल्याला. आता काय करणार पोरांनो? खाली झालं करा ना. हे लिहा ना. लिहायचं आहे. झालं टोटल लिहिला. हे लिहि ना. हे लिहून घे ना. हे समोर लिहि ना. हेच कर ना. इथं इज इक्वल टू कर. हे लिहून घे. तर लिहून घे. परत लिहून घे ना. लिहि. हे याचं इथं लिहायचं. इथं बेटा इथं लिहि. हां 55 डिवाइड बाय 100 मल्टिपल 64,100. गुड. 0 0 कट पाहिजे. आणि आता काय राहिली तर हा 55 मल्टिपल राहिला 641 राहिला की नाही? एवढं झालं का सगळ्यांचं लिहून? हो सर माझं पण हे चाललंय. ठीक आहे. हे लिहून झालं का? मी साफ करतो. हे लिहून झालं का? हो सर. माझं आता माझं राहिलं म्हणायचं नाही कोणी. हां चला ठीक आहे. तरी लिहायचं काय वाले? लिहिलं तर काय? हां परत लिहि ना. आता मल्टिपल कर 55. आता हे 55 मल्टिपल किती आहे रे ते? 641. आन्सर किती आलं याचं? 35,254. लिहा. इथं काय लिहायचं खाली? हां नंबर्स लिहा खाली.
नंबर्स ऑफ मेल इज इक्वल टू 35,255. Yeah. Numbers of male. MALES. डन. लिहून घ्या व्यवस्थित लिहून घ्या. नंतर तुम्हाला वाचायला समजणार नाही बरं का. त्यानंतर खाली काय लिहायचं? सो किती आहे? 64,100 मायनस 35,255. आणि मग आपण असा 9 मधून 5 गेला इथं 4, परत इथं 10 मधून 2 गेला 8, इथं 3, इथं राहिला 13 मधून 5 गेला 8 आणि 5 मधून 3 गेला 2. सर आन्सर 58,845. हां. आणि सर माझं आन्सर स्टेटमेंट एक शेवटचं हे झालं का लिहून? माझं पण समृद्धीचं एक झालंय. हे झालं का सगळ्यांचं? आणि शेवटचं वाक्य लिहा. शेवटचं वाक्य लिहा. हेन्स females population in town is equal to किती आहे? 28,845. बरोबर ना? चलो. अवघड आहे का रे पोरांनो? थांबा. डन सर. चला घ्या दुसरं 4 नंबरचं घ्या. सर माझं बाकी होतं ते. अरे बेटा आधी सांगायचं ना तू ना. काय राहिलं? चल तू या सृष्टीकडून नंतर लिहून घे तू. हा चला घ्या 4 नंबरचा घ्या. 4 नंबरचा घ्या. 150% 150% म्हणजे किती? सोपं आहे की नाही? करा. हे आलेलं गणित आहे. हां 2013 मध्ये 19 मध्ये नवोदयला. आणि येतं पोलीस भरतीला पण येतं, सगळीकडेच येतं. काही नाही असेच येतात. म्हणजे वेगळे अंक वेगळे येतात. आपला जसं सांगितलं तसंच करायचं. काय लिहायचं? 150% म्हणजे काय? खाली काय लिहितो आपण? 100 लिहितो. ठीक आहे. हा 0 कटवा आपल्याला आवडतात. मग पटकन काम तीच करायचं. हे 0 कटवला, हा 0 कटवला. 3/2. 3/2. बघा हे म्हणलं 3/2. 5 3 जा 15. त्यानंतर 5 2 जा 10. बरं पोरांनो हे उत्तर आलं का? 3 divided by 2. बर याचं आणि काय होईल का? बर छान छान छान. पण याचं आणखी पुढं काय होईल का? हा इकडं लक्ष द्या थोडा. आता इकडं लक्ष द्या. तुमचं आलं पण चुकलं नाही. आलंय पण आणखी आपल्याला पुढं काहीतरी करावं लागेल. याचं काय करावं लागेल पोरांनो बघा. 3/2 आहे ना? 3/2 म्हणजे हा जो आहे ना पोरांनो हा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे की नाही? आपण फ्रॅक्शन शिकलेत. फ्रॅक्शनचे 3 प्रकार आहेत. पाहिले ना आपण?
यस लाईक, यस अनलाईक आणि मिक्स्ड फ्रॅक्शन. हां, त्यातला हा. सर करू का हे मिक्स फ्रॅक्शन? मग करावंच लागेल ना ते. हे असं दिसलं तर उत्तर तिथं तुम्हाला नसणार आहे पर्यायामध्ये. आता मी पर्याय तुम्हाला दिले असले तर मग तुम्ही कसं काय केलं असतं. करावंच लागतं ते. ठीक आहे. आता याचं काय करणार सांगा. आता करणार आपण बघा डिव्हिजन. डिव्हिजन करणार. बरोबर, शाबाश, डिव्हिजन करणार. म्हणजे हे कसं आहे सांजू लक्ष. 2 1 जा 2 1 जा वर किती आला. सर खाली 2. ठीक आहे, सर ऐका. खाली 2, बाजूला 1 आणि वरती 1. शाबाश, बरोबर आहे. सर आन्सर आलं. बस बेटा. आता ह्या 1 ला भाग जातो का रे. एक लक्ष सर दे. आन्सर आणि त्याच्या अरे ऐक ना बेटा. साईडला 1/2 आहे. बरं तू सांग. 1 मिनिट ऐका. मग आता काय करणार पोरांनो. आता आपल्याला ह्या 1 ला जाईल का भाग. नाही जाणार. मग आपण काय करतो रे. हे बघा, इथं आधी डेसिमल देतो आणि इथं 0 देतो, आहे की नाही. वर डेसिमल देतो आपण आणि खाली ते 0 देतो. मग 2 5 जा 10 आणि इथं 5 देतो. मग आता आपलं आन्सर आलं 1/5. चला करा एवढं. जमलं का. 3/2 तिथं पर्यायच राहत नाही. 1/5 समजलं. तू हे केलं नाही. 1/5. पण असं केलं नाही. तू करायचं ना. आपण आपलं समजून घेण्यासाठी करायला लागेल तुम्हाला. हे केलं. हे डिव्हिजन केलं की नाही. हे सगळ्यांनी हे डिव्हिजन करून घ्या. डिव्हिजन करून घ्या. हो दे ना वाईट ना नको करू. काही होऊ दे का ह्या खडोकर काही नाही होत. ते आलं ते तर राहतेच ना. फक्त तिकडं तुला डिव्हिजन करून घ्यायचं होतं. हे झालं का डिव्हिजन. ठीक आहे, चलो. झालं इजी बोलली. चला घ्या दुसरं. किती नंबरचं आहे रे गणित. 5. हे 320च्या मराठीमध्ये लिहायचे. 320च्या किंवा 320च्या किंवा चे लिहा. 320 चे च वर एक मात्रा चे. 320 चे चहा नको करू. चे कर. 320 चे 68% म्हणजे किती. 68 म्हणजे 68 म्हणजे किती. हे पण आलेलं आहे. चला करायला लागा. तुम्हाला जर खाडाखोड वाटत असेल तर दुसऱ्या पानावर करायचा. मी लिहून दिलेलं मग ते करून घ्यायचं. बघा 320 चे. ठीक आहे. काय करू शकतो पोरांनो मी असंही करू शकतो. 320 चे म्हणलं की मल्टिपल आणि 68% म्हटल्यानंतर 68 लिहितो आणि खाली किती लिहिणार मी 100 लिहिणार. मग मला 0 लिहायला आवडतं. 0 कटवायला आवडतं म्हणून हे 0 कटवतो. हा 0 कटवतो, आहे की नाही. जे दिसेल ते. त्यानंतर इथं जर मी केलं तर 2 1 जा 2 राहिला 1. 2 6 जा 12. त्यानंतर 2 5 जा 10. ओय करता येईल ना. जसं जर करता येईल तसं कोणतंही करू शकता. काही विषय नाही. जेही केलं ते बरोबर येईल. फक्त कॅल्क्युलेशन चांगलं आलं पाहिजे. त्यानंतर इथं वरती राहिला 16 मल्टिपल 68 डिवाइड बाय 5 राहिला. याला करून घेऊ का. म्हणजे थोडं सोपं जाईल. करून घे. जे सोपं वाटेल ते करायचं. काय विषय नाही. 16चा टेबल 8 पर्यंत. 16 8 जा 128. 128चा 8 फॉरवर्ड किती आले 12. 16 6 जा किती
96 ॲड किती 12. 96मध्ये 12 मिळवला किती झाला रे? अरे समजते का मी काय करतो ते? 100. 108. 96मध्ये 12 मिळवला तर 108. मग हा 108चा 108 मी तर लिहिला, चालेल ना? सर हे राहू द्या. हो. आणि डिवाइड बाय मी किती करेन खाली 5. मग आता आपल्याला 5 न कटवायचं आहे. सर राहू द्या हे. यस यस यस. चला आता करा तो डिव्हिजन तर करू शकतो आपण. करा डिव्हिजन. 5 2 जा शाबाश. आणि आणखीच कटलं नाही सर्व. 5 1 जा 5. 5 1 जा 5 8 ला बघा. 5 1 जा 5. 5 2 जा 8. 5 1 जा 5. आता 8 मधून 5 गेला 3 राहिला 38 झाला तिथं. 5 7 जा 38. आता 1 राहिला इथं डेसिमल दिला 35. मग 8 35. हे बघा 5 2 जा 10. आता इथं हा 8 आहे. 5 1 जा 5. आता 8 मधून 5 गेला 3 राहिला. मग इथं किती झाले? इथं 38 झाले. झाले की नाही? इथं 38 झाले. 5 7 जा 35. हां 35. 38 मधून 35 गेले 3 राहिला. डेसिमल दिला आणि तिकडं 0 दिला तर किती झाला तो? 30 झाला. आणि 5 6 जा 30. हे कळलं की नाही रे? काही समजलं नाही. नाही समजलं ना? करून दाखवतो. बाकी एवढं कळलं का सगळ्यांना? हो ठीक आहे ते करू. हो सर समजलं. ठीक आहे. सर स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन दिसते बेटा तू बाहेर मध्ये. बघा आता दिसते सर. दिसते. आता करून दाखवतो तुम्हाला. बघा इकडं हे साफ करतोय. हां झालं का? हो सर. बघा हे बघा काय आलं होतं 200. 1088. हां आता डिव्हिजन करायच्या पोरांना आपल्याला. इथं 5 2 जा 10. एवढंच राहिले आपला. हे बाकीचं कळलं का मागचं सगळ्यांना? 5 2 जा 10. हो सर. 5 1 जा 8 मधून 5 गेला 3 राहिला. आता इथं घेतला 8. 5 7 जा 38. सॉरी 35. किती राहिला पोरांनो? आता इथं 3 राहिला. 3 राहिला की नाही? आता या 5 न 3 ला भाग जातो का? जात नाही. जात नाही. मग काय करतो आपण? इथं डेसिमल दिला. इथं डेसिमल दिला की इथं 0 लिहितो आपण. या 3च्या पुढे 0 लिहिला की हा 30 होतो. मग 5 6 जा इथं 6 लिहिणार आणि 5 6 जा 30. हे तुम्हाला खाली इथंच लिहायचे. हां मला जागा नाही म्हणून मी इकडं लिहिला. झालं. आलं आन्सर. 217 डेसिमल 6. कुणाकुणाचं आलं? आलं? शाबास. आलं ना? शाबास. आलं का हे? ठीक है चलो कोई बात नहीं है. जपानी घेऊन चला घ्या. दुसरं घ्या बरं एक. नाही 6 नंबरचं सोपं आहे की नाही पोरांनो? इकडं थांब मला या ना. एक लक्ष द्या रे. व्हिडिओ ऑन करा सगळेजण. रुद्रा भाई समझ रहा है कि नहीं?
समजते की नाही? सर मला समजलंय. शाबाश शाबाश. ईशांत? सर हो सर समजलंय. अरे वा. सर समजलं. भाग्योदय समजते का रे? मुकुंद मुकुंद समजते का? व्हिडिओ ऑन कर तुझा. मुकुंद व्हिडिओ ऑन कर. अरे ते नेट बंद झालं का बाई? मम्मीने टीच बंद केली. ते चालू करू ना. मम्मी TV कशाला बंद केली? केली चालू. पप्पा आपल्याला हे आणायला जायचं. 5 मिनिटामध्ये सोडून देऊ आपण आता. नेट कट्ट्यामुळे बाहेर पडलो आपण.